मंगलाष्टक स्तोत्र। अर्हन्तो भगवन्त इन्द्रमहिता सिद्धाश्च सिद्धीश्वरः आचार्या जिनशासनोन्नतिकरा पूज्या उपाध्यायकाः श्रीसिद्धान्तसुपाठका मुनिवरः रत्नत्रयाराधका पञ्चैते परमेष्ठिनः प्रतिदिनं कुर्वन्तु ते मङ्गलम्। योगर्भावतरोत्सवो भगवतां जन्माभिषेकोत्सवो यो जातः परिनिष्क्रमेण विभवो यः केवलज्ञानभाक् यः कैवल्यपुरप्रवेशमहिमा सम्पादितः स्वर्गिभिः कल्याणानि च तानि पञ्च सततं कुर्वन्तु ते मङ्गलं कुर्वन्तु मे मङ्गलं कुर्वन्तु नो मङ्गलम्। पंचकल्याणकामध्ये आपण केवल ज्ञान कल्याणकाचं वर्णन बघत होतो। काय सांगितलं होतं? तीर्थंकर बालकाचा जन्म झाला, गर्भामध्ये अवतार झाला तर गर्भकल्याणिक झालं। गर्भकल्याणिक म्हणलं कशाला? गर्भात आल्यापासून ते जोपर्यंत जन्म होत नाही तोपर्यंतचा काळ तो गर्भकल्याणकामध्ये। जन्मकल्याणकामध्ये काय घेतलं? जन्मापासून ते दीक्षा घेत नाही तोपर्यंतचा सगळा काळ घेतला जन्मकल्याणकामध्ये। दीक्षा कल्याणकामध्ये दीक्षेनंतर पूर्ण केवल ज्ञानाची प्राप्ती होईपर्यंतचा काळ आणि केवल ज्ञान कल्याणकामध्ये केवल ज्ञानापासून ते समजा मोक्षाला जाईपर्यंतचा काळ, म्हणजे काय म्हणतं, निर्वाणाची प्राप्ती होईपर्यंत, मोक्ष कल्याणक होईपर्यंतचा सगळा त्यांचा प्रवास, त्यांचं सगळं वर्णन त्या दीक्षा कल्याणकामध्ये घेणार। मग काल म्हटलं होतं ना आपण की दीक्षा झाल्यानंतर ते मौन का घेतात, हे प्रश्न होता ना काल। दीक्षा जेव्हा पण झाली तीर्थंकर मुनींची तर त्याच्यानंतर ते जोपर्यंत केवल ज्ञान होत नाही तोपर्यंत मौन का असतात? तर बोलायचं कशासाठी? उपदेश द्यायसाठी। मग तिथं सांगतात त्यांनी की जे दीक्षा घेतली आहे त्यांनी त्याचं प्रयोजन आत्मकल्याण आहे, जगत कल्याण नाही। हे एक उत्तर दिलं त्याला। काय? जे तीर्थंकर मुनींनी दीक्षा घेतली तर ती स्वतःचं कल्याण करण्यासाठी घेतली आहे, तिथं बोलायची आवश्यकताच नाही आहे। जगाचं कल्याण करायचं म्हटल्यावर तुम्हाला उपदेश द्यावा लागतो, पण तिथं त्यांना आत्मकल्याण करायचा हा प्रयोजन आहे, हा उद्देश आहे, म्हणून सांगितलं त्यांनी दीक्षेनंतर आजीवन मौन घेतलं। आणि जे काय बोलले ते दिव्यध्वनी रूपाने ओंकारमयीच फक्त त्या शब्दांची रचना होती, बाकी अन्यथा तर काय बोलले नाहीत। म्हणून आपला पण उद्देश असा असावा की मला माझं आत्मकल्याण करायचं आहे। जसं त्यांनी स्वतःचं कल्याण करून जगाला दाखवलं की याच्यामध्ये सुख आहे। जर इतरांना सांगत बसलो, इतरांनाच मार्गदर्शन करत बसलो तर त्याच्यामध्ये विकल्प आहेत, पण जेव्हा मी माझ्यासाठी माझा उपयोग लावणार तर त्याच्याच निमित्तात मला माझं सुख प्राप्त होणार आहे, असं त्यांनी प्रॅक्टिकली स्वतः अवलंबन केलं आणि ते दाखवलं जगाला। ते सगळ्यात मोठा उपदेश। म्हणजे म्हणलं ना, बोलून एखाद्याला सुधरवू शकत नाही तुम्ही, पण मौन राहून चेहऱ्याच्या भावावरून जास्त इम्पॅक्ट असतो त्याचा। काय म्हणजे एखाद्याला काय तुम्हाला सूचना करायची आहे बरं का, आणि त्याला पकडून पकडून तुम्ही 10 वेळा सांगताय ओरडून, हे कर ते कर ते कर वगैरे, ते करणार नाही। आणि तेच सोडलं सांगायचं आणि फक्त तुमच्या एक्सप्रेशनवरनंच त्याच्यावर तसं प्रभाव होणार, तसं एक त्याचं परिवर्तन होणार की तो ते न सांगता करेल। जसं म्हणले ना,
की माताजी सोलापूरला असताना त्या मंदिरमध्ये राहायच्या. मंदिरात मागच्या साईडला त्यागी भवन होतं, तर तिथं राहत होत्या. आणि सवळे असायचे बाहेर गल्लींमध्ये कुठं दूर दूर असे वगैरे. आणि मग ते पाणी, शुद्धीचं पाणी द्यावं लागतं ना ह्याच्या वेळेस, निघायच्या वेळी चर्येला. तर त्यावेळेस आम्ही माताजींच्या जवळ असायचो. आणि लेट झालं, समजा 10 वाजले, अजून कॅन आली नाही, म्हणजे पाणी आलं नाही ना, तर माताजी फक्त असं डोळे करून बघायच्या. ते बघितले की आमच्यातले सगळे पळत सुटायचे, एक या साईडला, एक त्या साईडला, एक त्या साईडला. म्हणजे बोलायची आवश्यकता पडायची नाही. म्हणजे असं म्हणायचे की मौनात उलट जास्त शक्ती आहे. मौनाने जास्त कार्य चांगले होतात म्हणा, लवकर होतात म्हणा. पण आपण काय करतोय, बोलूनच कार्य करायचं प्रयत्न करतो. म्हणून सांगतात तिथं की जे तीर्थंकर मुनी होते त्यांनी आजीवन मौन घेतलं, आणि त्याच्या निमित्तात त्यांच्याकडं पाहून सगळं जग सुधारायला त्यांच्या मागं फिरतंय. म्हणून म्हटलं की जेव्हा केवल ज्ञानाची प्राप्ती झाली त्यावेळेस ते जमिनीपासून अद्दर झाले. किती? 5000 धनुष्य वर गेले. आणि मग तिथं विराजमान असताना त्यांच्या खाली, ते जिथं बसले त्यांच्या आसनाच्या खाली इंद्राने समोशरणाची रचना केली. आणि मग तिथं जाऊन जे कोणी भव्य जीव आहेत ते त्या दिव्यध्वनीचा लाभ घेऊ शकतात. आणि दिव्यध्वनी खिरली किंवा त्या भगवंतांचं सानिध्य मिळालं तर ते भगवंतांचा सन्मान करायचंय का भगवान आपला सन्मान करतायत? आता त्या दशेला, त्या पदाला ते प्राप्त झाले, तर त्यांचं सन्मान करायचं का ते आपलं सन्मान करतायत? म्हणजे चांगलं सांगितलं बरं काय की आता एक ते भजन आहे ना, समौ शरण में जिनवर जिनेन्द्रो ने गाया, सौ सौ इंद्रों के मध्य सबको समझाया, अपने शुद्धात्मा को भगवन बताया, अपने शुद्धात्मा को भगवन बताया, सबको समझाया, सबके अनुभव में आया, देखो और जानो चेतन, इसमें ही तेरी भलाई, अपनी ही महिमा भुलाई तूने, अपनी ही महिमा न आई. कोण कोणाचा सन्मान केलं सांगा? आपण तिथे समोशरणात गेलो तर भगवान आपल्याला म्हणतायत, समोशरण में जिनवर जिनेंद्रों ने गाया, सौ सौ इंद्रों के मध्य सबको समझाया. सगळे 100 इंद्र बसलेत आणि त्यांच्यामध्ये भगवान आपलं स्तुती करतायत. भगवान दिव्यध्वनीच्या द्वारे काय सांगतायत? काय म्हणले मी वाक्य? सौ सौ इंद्रों के मध्य सबको समझाया, अपने शुद्धात्मा को भगवन बताया. तुमचा शुद्धात्मा भगवान आहे, किंवा आनंद स्वरूप आहे, काय परमात्मा आहे, असे सगळे वर्ड्स घेतलेत ना एकेका भजनामध्ये वेगळ्या वेगळ्या. की काय ते रंगमामध्ये पण घेतलं ना, काय समयसार म्हणलं तुमच्या आत्म्याला. असं सगळे एक एक उपमा देऊन उलटा आपल्याला आपलं पद दाखवत आहेत भगवान. असं नाही आहे की ते महान म्हणून त्यांची स्तुती करत बसायचं आहे, तर भगवान आपल्याला समजावून सांगतायत की तू असा आहेस. कसा आहेस? तू स्वयं भगवान आहेस, तू परमात्मा आहेस, तू शुद्धात्मा आहेस. हे सगळं आपल्याला आपलं सन्मान करून सांगतायत किंवा आपल्याला ते पद देत आहेत भगवान. म्हणून म्हटलं की त्याचा आपल्याला गौरव वाटायला पाहिजे की आपल्याला त्यांच्यासारखं दाखवतायत भगवान. आणि मग तसं त्या शब्दातून आपण स्वतःला जाणलं, स्वतःची अनुभूती केली तर आपल्याला सुद्धा तसंच पद सहज प्राप्त होऊ शकतं. तर काय सांगितलं की स्वाध्याय केल्याने म्हणा किंवा दिव्यध्वनी ऐकल्याने
काय होतं, म्हणजे आता काय म्हणायचं, भगवंतांनी सांगितलं समोशरणामध्ये दिव्यध्वनीमध्ये की तुम्ही स्वाध्यायात अडकू नका, देवदर्शनच करत बसू नका किंवा षटक्रियेमध्येच अडकू नका. तर जे अज्ञानी आहेत, जे शिथिलाचारी आहेत, त्यांनी काय उपदेश घेतला, मग कशाला करायचं आहे आता, भगवंतांनी सांगितलंय हे कशाला करता, ह्याच्याने काही मोक्ष मिळणार नाही आहे. तर तिथं सांगितलं उपदेश हा नेहमी वर चढण्यासाठी असतो, ते खाली ओढण्यासाठी नाही. मग वर काय चढायचं, भगवंतांनी सांगितलं पूजा, स्वाध्याय, दान या क्रियांमध्ये अडकू नका. म्हणजे काय सांगायचं त्यांना, त्याच्या पुढं जावा आणि काय करा, काय करायचं, त्यांनी जे केलं ते करायचे. म्हणजे पूजा, ध्यान, स्वाध्याय, दिव्यध्वनी ऐकण्याने काही कल्याण होणार नाही. त्याच्या पुढं जाऊन त्याच्यातून जे सांगितलं ते सगळं निमित्त आहे हो. स्वाध्यायामध्ये जे काही शब्द तुम्ही वाचणार, अध्ययन करणार, तर ते तुम्हाला फक्त मार्गदर्शक आहेत, पण ध्येयापर्यंत नेणारे नाही आहेत. ते मार्ग दाखवणार तुम्हाला असा शुद्धात्मा आहे, त्याचा अनुभव केल्याशिवाय तुम्हाला अनुभूती होणार नाही आहे, तसा आनंद मिळणार नाही आहे. म्हणून हे सगळे निमित्त आहेत. जर त्या निमित्तांनाच धरून बसला, जर समोशरणामध्ये जाऊन त्या भगवंतांनाच धरून बसला, तर नियमाने अकल्याण होणार. कारण बाहेरच राहणार आहे. जरी ते देवशास्त्र गुरु जरी अवलंबन असतील तरी सुद्धा ते फक्त काय म्हणायचं हेल्पर आहेत, त्याच्यापेक्षा जास्त ते काय करू शकत नाहीत. म्हणून जर ते सांगतायत तर तशा प्रकाराने आपण आचरण केलं तरच आपल्याला सुद्धा शुद्ध आत्म्याची सहज प्राप्ती होऊ शकते. कारण भगवान आपल्याला सांगतायत तू सुद्धा केवली आहेस, केवल ज्ञान स्वरूप आहेस, केवली होऊ शकतोस. फक्त तसं तू जाण, मान, स्वीकार कर, तसा अनुभव कर, तर तुला ते पद सहज प्राप्त होऊ शकणार. मग जेव्हा तीर्थंकरांचा जीव निर्वाणाला प्राप्त होतो, तर सिद्धदशेला प्राप्त झाल्यानंतर तिथं किती सुख असतं असं एकाने प्रश्न विचारला. सिद्ध सुख कसं असतं सांगावं, कसं असतं, कोणाला माहिती आहे? सिद्धांचं सुख कसं असतं, केवढं असतं, कोणाला माहित आहे? काका, सिद्धांचं सुख केवढं असतं? दीपा भाभी बोला. सिद्ध सुखी असेल का दुःखी असेल? हा, अव्यबाधत्व सुख असतं. नाही, आता कंपॅरिझन करायचंय हो. म्हणजे इंद्राचं सुख, चक्रवर्तीचं सुख, असं सिद्धांचं सुख केवढं असतं असं प्रश्न विचारला एकाने. तर त्याला छान उत्तर दिलंय बरं का. म्हणजे तुम्हाला एक आयडिया येण्यासाठी सिद्धांचं सुख कसं असतं, त्यासाठी काय सांगितलं की चक्रवर्तीचं तर माहिती आहे केवढं असतं एका चक्रवर्तीचं सुख. आता इंद्रिय सुखाच्या अपेक्षेनेच तर चक्रवर्तीकड सगळं सांगितलं ना, इतके राण्या, इतकं वैभव, इतकं सगळं षटखंडाचं आधिपत्य, त्यांच्या हाताखाली इतके 32,000 मुकुटधारी राजा, सगळं एका काय म्हणायचं प्रत्येक दिवसाला एक आचार्य असं 365 का काय त्याच्याकडे आचार्य असतात, काय स्वयंपाक बनवणारे असे आचार्य असतात. मग असं वेगळ्या वेगळ्या प्रकाराने सगळं सुख चक्रवर्तीला आहे, एवढं तर माहिती आहे आता आपल्याला. आणि त्याचं सगळं पुण्य असं की सगळ्या इंद्रियांची वगैरे पण शक्ती उत्कृष्ट असते. तर एका चक्रवर्तीचं सुख माहिती आहे, त्याच्याकडे 14 निधी असतात, 9 निधी 14 रत्न असतात, परत सगळे अनेक राजे महाराजे वगैरे त्याच्या अधीन असतात. हे सगळं वैभव तर चक्रवर्तीकडं आहे. त्यामुळं इंद्रिय सुखाच्या बाबतीमध्ये चक्रवर्तीकडं काही कमी नाही. मग असं सांगितलं त्यांनी, एक चक्रवर्ती नाही, 3 काळातील सगळे चक्रवर्ती त्यांचं सुख प्लस भोगभूमी जे जीव असतात ना, भोगभूमीत जीवांचं सुख जास्त का चक्रवर्तीचं सुख जास्त? भोगभूमीत जे मनुष्य आहेत ना तिथं आता, तर
त्यांचं सुख जास्त का कर्मभूमीतल्या चक्रवर्तीचं सुख जास्त? जरासं चालना द्या की डोक्याला अजून पण ना. हां, का बरं? बोलाओ वैशालीताई, चक्रवर्तीचं सुख जास्त की भोगभूमीमधल्या मनुष्यांचं सुख जास्त? भोगभूमीतल्या. का बरं? नावच आहे भोगभूमी. असू दे की मग काय झालं, चक्रवर्तीकडे पण भरपूर भोग आहेत. कर्मभूमीत दुःख सांगितले ना. नाही नाही, तिथं काय सांगितलं की भोगभूमीमध्ये इथं कसं याचना करावी लागते चक्रवर्तीला किंवा ते त्याच्यासाठी थांबावं लागेल वगैरे, पण भोगभूमीमध्ये कल्पवृक्ष आहेत. असं याचना केली, काय म्हणायचं, जस्ट इच्छा झाली तरी पण लगेच हजर. आणि अशाच त्यांनी समोशरणातल्या भूमीमध्ये पण कल्पवृक्ष भूमी असं काहीतरी नाव आहे का काय, वृक्षभूमी, चैत्यभूमी असं काहीतरी नाव आहे. तर तिथं पण असे चैत्यवृक्ष आहेत आणि इवन कल्पवृक्ष पण आहेत. तर तिथं गेल्यावर सुद्धा म्हणले हे सगळे जीव जे दर्शनाला गेलेत ना समोशरणामध्ये, ते म्हणले तिथं जे मागतील ते असं क्षणात मिळतं आणि रेडीमेड, असं नाही की तुम्हाला वेळ लागणार. तर म्हणले कोण जाऊन तिथे डोसे मागितले, इडली मागितली तर लगेच तिथं रेडी, असं नाही की तुम्हाला शिजवून करून खाऊ घालायपर्यंत वेळ. हे चक्रवर्तीला असं दुःख आहे जरा, म्हणजे मिळेपर्यंत तरी थोडा काळ जाईल. पण भोगभूमीत जे मनुष्य असतात त्यांना सांगितलं इन्स्टंट असं सुख मिळणार. म्हणून म्हटलं चक्रवर्तीपेक्षा सुद्धा भोगभूमीत जीवांचं सुख अधिक असतं. त्याच्यापेक्षा इंद्राचं सुख किती हो, कंपॅरेटिव्ह दाखवायला लागलेत. काय म्हणले, 3 काळातल्या चक्रवर्तीचं सुख, सगळ्या चक्रवर्तींचं सुख, भोगभूमीत जीवांचं सुख आणि त्यापेक्षा अधिक इंद्राचं सुख. कारण वैक्रिक शरीर आहे, कसल्या प्रकारचा त्रास नाही आहे आणि पाहिजे तेव्हा पाहिजे तिकडं फिरू शकणार. तिथं पण कल्पवृक्ष आहेत, त्यांच्याकडून त्यांना भोग मिळणार आणि आधिपत्य आहे अनेकांचं इंद्र असल्यामुळं. त्यामुळं सांगितलं त्या इंद्राचं पण सुख. असं सगळं सुख एकत्र केलं कोणाकोणाचं, 3 काळातले चक्रवर्ती, भोगभूमीत जीव आणि इंद्र, ह्या सगळ्यांचं सुख जर एकत्र केलं तर त्याहून सुद्धा अनंत गुणा सुख सिद्धांच्या प्रत्येक समयामध्ये असतं. काय म्हणले, म्हणजे सिद्धांच्या सुखासाठी बघितलं ना आपण हे, तर प्रति समयाला सिद्ध इतकं सुख भोगतात जेवढं की 3 काळात तो चक्रवर्ती भोगू शकणार नाही, ते इंद्र भोगू शकणार नाहीत किंवा भोगभूमीत जीव भोगू शकणार नाही. मग कधी जायचं सिद्धशिलेवर? एवढं सुख आहे एवढं समजल्यावर तर अशी एक ओढ असते का आपल्याला की बघावं तर स्वाद घेऊन काय आहे सिद्ध सुखाचा. आत्ता पण आपण इथं जर अनुभव करतोय तर त्या सिद्ध सुखाचा अनुभव होऊ शकतो आपल्याला पण या क्षणामध्ये. म्हणून म्हटलं की अशा सिद्ध सुखाला ते अनंत काळापर्यंत भोगणार जेव्हा केवल ज्ञानींना निर्वाण होणार त्यावेळेस. म्हणून म्हटलं की समोशरणामध्ये आपण जातो तर घ्यायला जावा काहीतरी. काय घेतो आपण तिथून? जे घ्यायला पाहिजे ते घेत नाही, बाकी सगळं बघून येतो. पण त्याचा किती जीवनात उपयोग होतो. म्हणून म्हटलं आपल्या जर भविष्याचा विचार आहे, भविष्यामध्ये आपलं कल्याण व्हावं ही भावना असेल तर जे आत्ता समोशरण काय आहे, जिनमंदिर हे समोशरण आहे. आणि जिथं सांगितलं फक्त मंदिरात केलं तिथं त्या भगवंतांची स्थापना केली म्हणून धर्म झाला असं नाही बरं का. तुम्ही नुसतं जाऊन डोकं टेकवून आला त्याच्यातून तुम्ही धार्मिक झाला असं नाही. तर त्यांनी सांगितलं समोशरणामध्ये पण भगवान मऊ नाही तोपर्यंत कोणाला फायदा होता. जेव्हा बोलायला लागले त्याच्यानंतर तो उपदेश सगळ्या जीवांना कार्यकारी ठरला आणि त्यांचं कल्याण झालं. तसं म्हणलं आत्ता जिथं कुठं जिनमंदिर आहे तुमच्याजवळ तर तिथं जर स्वाध्याय चालत असेल, जिनवाणीचे शब्द घुमत असतील, ते आपल्याला ऐकायला शिकायला मिळत असतील तरच ते खरं समोशरण आहे. तिथंच खरी आपल्याला देशना मिळणार आणि त्या देशना लब्धीच्या निमित्तात सम्यक दर्शनाची प्राप्ती होणार. म्हणून म्हटलं जिनमंदिर आहे तर त्या ठिकाणी स्वाध्यायाचा उपक्रम चालू ठेवायला पाहिजे. जिथं कुठं आहे तिथं. पूनम आंटी काय म्हणले मी,
तुमच्या तिथं जिथं अमरावती म्हणलं ना, कुठं म्हणलं? हो, अमरावती. हां, मग तिथं जिथं मंदिर आहे तर तिथं स्वाध्याय चालतो का? नाही, स्वाध्याय तर नाही होत आमच्याकडं. फक्त महाराज जे आले होते तर चातुर्मास मध्ये स्वाध्याय झाला. मग तेच ना, आता ते नाही आहेत ना, तर आपण आपल्या रीतीने चालू ठेवायचं ना. एक ग्रंथ घ्या आणि पहिल्यापासून वाचायला सुरू करायचं. जे काय अडलं ते कोण ज्ञानी असतील त्यांना विचारायचं. म्हणजे जिथं स्वाध्याय होणार तिथं आपल्याला मार्ग मिळणार आहे. म्हणजे ॲटलिस्ट काय रचना आहे, काय तत्व आहे हे तरी समजून येतं. आपण जर स्वाध्याय नाही केला तर किती आपल्याला बोध होणार आहे, किती त्यातून इंटरेस्ट येणार आहे. पुष्कळ आहे, स्वाध्याय करण्याला खूप आहे. आता समजायला लागलं ते. होय ना. हां, चांगली गोष्ट आहे. तुमची काल लब्धी आत्ता आली आहे त्यामुळं चांगली गोष्ट आहे. जेवढ्या लवकर समजलं तेवढ्या लवकर चांगलं आहे, आपल्यासाठी कल्याणाला कारण आहे ते. हां, तर सांगितलं की सगळ्यांनाच दिव्यध्वनी ऐकायला मिळते असं नाही, किंवा मिळालं तरी सगळ्यांचं कल्याण होतं असं पण नाही बरं का. म्हणजे अनेकदा आपण पण समूहशरणात गेलो पण आपलं कल्याण झालं नाही, आपण केलं नाही. मग म्हणून सांगतात इथं की समूहशरणामध्ये देशना ऐकायला येणारा जीव कसा असायला पाहिजे. तुम्ही इथं जिनवाणी ऐकायला बसलाय समोर, तर तुमची भावना कशी असायला पाहिजे, तुमचे परिणाम कसे असायला पाहिजे. तर सांगतायत जो मंद कशाई आणि विशुद्धीयुक्त जीव असेल त्यालाच ती देशना कार्यकारी ठरते. काय सांगितले? दोन गोष्टी, मंद कशाई आणि विशुद्धीयुक्त. म्हणजे काय सांगायचं आहे दोन्हीमधून? जर कशायांची तीव्रता असेल तर किती उपदेश ग्रहण होणार हो? नाही होणार. आणि विशुद्धी नसेल, काय असेल डोक्यामध्ये चक्र चालू आहे, काय काम करायचंय, जायचंय, यायचंय, घ्यायचंय, हे सगळे विचार चालू असतील, तुमची अशुद्धी असेल जर अंतरंगामध्ये, तर तुम्हाला तो उपदेश कार्यकारी ठरणार नाही. त्याच्यावर तुम्ही तेवढं सिरियसली विचार करणार नाही. म्हणून सांगतायत की एक वाक्य त्यांनी असं चांगलं सांगितलं होतं, काय? क्षयोपशम न हो तो समझ में नहीं आएगा. काय कळलं? क्षयोपशम आहे म्हणजे आता ज्ञानावरण कर्माचं क्षयोपशमाचं निमित्त. क्षयोपशम न हो तो समझ में न आएगा, लेकिन विशुद्धि न हो तो समझने नहीं आएगा. काय कळलं? एक्सप्लेन करा. क्षयोपशम नसेल तर समझ में न आएगा, समजणार नाही. पण विशुद्धी नसेल तर समजून घ्यायलाच येत नाही, हे सांगायला लागले. समजणे ही नाही आएगा म्हणजे तुम्हाला जेव्हा मंदिरात जाता, काय प्रवचन ऐकायला जाता, तर अनेक जण असे असतात ज्यांना भाव होत नाहीत जायचे, ऐकायचे वगैरे. मग त्यांच्याविषयी संक्लेश करत बसता तुम्ही. मग इथं तेच कारण सांगतायत, विशुद्धी नसेल तर त्या जीवाला ती दिव्य देशना ऐकण्याचे भाव होत नाहीत. मग तुम्ही कितीही जबरदस्ती केला तरी सुद्धा त्याचं किती कल्याण होणार आहे हो त्याच्या निमित्तात. जोडून पकडून आणून बसवलं समजा तरी सुद्धा जर उपयोग स्थिर नसेल, त्या परिणामामध्ये विशुद्धी नसेल, तर त्याला ती देशना मिळणार नाही आणि कार्यकारी होणार नाही. म्हणून सांगतायत काय? दोन गोष्टी. मी का जातोय ऐकायला, का ग्रहण करतोय, किंवा मला का त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, तर विशुद्धी आहे आपल्या ज्ञानामध्ये, म्हणून तो उपदेश ऐकण्याचे भाव होतात. आणि त्याच्या निमित्तात सांगितलं पाप प्रकृतीचं संक्रमण होतं, पुण्याचा बंध होतो, उदय येतं आणि क्षयोपशमाची वृद्धी होते. म्हणजे ज्ञानावरण कर्माचं आवरण कमी होतं, क्षीण होतं आणि त्याच्या निमित्तामध्ये आपल्याला तसं क्षयोपशम प्रगट होतो. म्हणून म्हणले काय वाक्य? क्षयोपशम न हो, लिहायचंच लिहा, क्षयोपशम न हो तो समझ में नहीं आएगा और विशुद्धि न हो तो समझने नहीं आएगा. म्हणून आपल्याला करायचंय काय कार्य? आपली विशुद्धी मेंटेन ठेवा, तर आपल्याला सुद्धा कुठूनही उपदेश देणारे अनेक जण भेटणार, किंवा जो कोणी काय बोलेल तर तो उपदेशच वाटणार आणि उपदेश रूपाने कार्य करणार आपल्यासाठी. भलेही मग ती घटना असेल, कुठला प्रसंग असेल, त्याच्यातून सुद्धा आपल्याला बोध मिळत असतो. समूहशरणच असं आहे ना, प्रतीक एक जे दिसतंय डोळ्यासमोर, तर ते सुद्धा आपल्याला आपल्या क्षयोपशमामध्ये, आपल्या देशना लब्धी जागृत होण्यामध्ये कार्यकारी आहे.
समझने नहीं आएगा। नहीं, क्षयोपशम न हो तो समझ में नहीं आएगा। हाँ, और विशुद्धी न हो तो समजने के लिए नहीं आएगा असं सांगायचं हो. म्हणजे समजून घ्यायसाठी मंदिरात वगैरे येणार नाही, प्रवचनाला स्वाध्यायाला वगैरे बसणार नाही असं. जर विशुद्धी नसेल तर त्याला तिथं बसण्याची इच्छा होत नाही. काय म्हणतो आपण, आणि शास्त्राला गेल्यावर समजत नाही म्हणून जात नाही. मग समजणार कधी आणि जाणार कधी हो? म्हणजे समजत नाही म्हणून जात नाही आणि जात नाही म्हणून समजत नाही. काय म्हणले मी? शास्त्र ऐकायला या म्हटलं तर लोक काय म्हणतात, समजत नाही. मग समजत नाही म्हणून जात नाही आणि जात नाही म्हणून समजत नाही. मग कधी समजणार, कधी कल्याण होणार? म्हणून त्यांनी एक वाक्य चांगलं सांगितलं की जेव्हा त्या समोशरणमध्ये सगळे पशुपक्षी आहेत, विचार करा की असं हरिण, कबूतर, पोपट, ससा असले 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 जीव बसलेत येऊन आणि त्यांना ती दिव्यध्वनी कळतीये, त्याच्यातून त्यांना लाभ होतोय. मग आपल्याला का नाही होणार? आपला तर क्षयक्षम त्या तिर्यंजनपेक्षा चांगला आहे असतो. मग आपण त्याचा फायदा करून घेत नाही म्हणून आपल्याला अजून त्याचं वाटत नाही की आपल्याला ते समजते किंवा आपल्याला त्याचा काय उपयोग होतोय असं. म्हणून म्हणायचे की जे काय मिळालं ना तुम्हाला, त्याच्यातून जे दाखवायचं आहे भगवंतांना ते बघा. तुम्हाला दाखवायचं आहे काय, तुमचं वस्तू स्वरूप काय आहे, तुमचं खरं स्वरूप काय आहे हे दाखवायचं आहे. मग तेच आपण बघत नाही, त्यामुळं समझ में नहीं आता. क्यों नहीं आता? क्योंकि न विशुद्धि होती है, न मंद कषाय होते है, न क्षयक्षम की वृद्धी होती है. म्हणून सांगितलं करा, त्याच्याने होणार आहे. तर एक तिथं चांगलं काय सांगितलं होतं, एक कळलं मला त्यातनं की भगवंतांचा अभिषेक सुद्धा तिथं देवलोक करतात. आता इंद्र वगैरे मानसस्तंभामध्ये जे प्रतिमा आहेत ना, ते वाचायला मिळालं मला आता. याच्यामध्ये काय वाचलं मी, किती जीव असतात समोशरणमध्ये असं कधी विचारायला का तुम्हाला? म्हणजे काल मी सांगितलं होतं ना, आदिनाथ भगवंतांचं समोशरण केवढं होतं, 12 योजन होतं आणि मग पुढं पुढं कमी होत गेलं. तर विदेह क्षेत्रामध्ये प्रत्येक तीर्थंकरांचं समोशरण नियमाने 12 योजनच असतं असं त्यांनी सांगितलं याच्यामध्ये. तीर्थंकर म्हणजे अवसरपिणी, आत्ता कुठला काळ आहे, अवसरपिणी आहे, त्यामुळं पहिल्या तीर्थंकरांपासून शेवटच्या तीर्थंकरांपर्यंत सगळं घटत गेलं. त्यांची हाईट कमी झाली, आयु कमी झाली, त्यामुळं ते सगळी रचना पण त्यांच्या कंपॅरेटिव्ह कमी कमी होत गेली. तसंच उत्सर्पिणी काळामध्ये उलटं होणार. पहिल्या तीर्थंकरांचं समोशरण छोटं असेल, त्याच्यानंतर त्याचा आकार मोठा मोठा होत जाणार. पण हे दिसणार इथंच भरतक्षेत्रामध्येच. पण विदेह क्षेत्रामध्ये सांगितलं जे कोणी तीर्थंकर आहेत त्या सगळ्या तीर्थंकरांचं समोशरण नियमाने 12 योजनच असतं. हे सांगितलं. विदेह क्षेत्र के सभी समोशरणों में विस्तार प्रथम तीर्थंकर के समान जानना चाहिए, यानी 12 योजन. आणि तिथं असणारे जीव किती असतात तर ते सांगायला लागलेत की एक एक समोशरण में पल्य के असंख्यातवे भाग प्रमाण विविध प्रकार के जीव जिनदेव की वंदना में प्रवृत्त होते हुए स्थित रहते हैं. म्हणजे काय म्हणायचं आहे, प्रत्येक समोशरणामध्ये असंख्यात जीव असतात जे भगवंतांची वंदना करण्यामध्ये प्रवृत्ती करत असताना तिथे स्थित असतात. किती? 1-2 नाही, असंख्यात जीव असतात. आता फक्त मनुष्य संख्यात आहेत, पण बाकी सगळे आले ना, त्यात देव आले, तिर्यंच आले, ते सगळे मिळून किती जीव बसलेत, एकूण असंख्यात जीव तिथं आहेत हे सांगायला लागले. कोठों के क्षेत्र से यद्यपि जीवों का क्षेत्रफळ असंख्यात गुणा है, तथापि म्हणजे ती जी जागा आहे ना 12 योजनमध्ये असंख्यात जीव कसे बसतात ह्याच्यासाठी विचारायला लागले. म्हणजे जागा तर अल्प आहे आणि जीवांची संख्या अधिक आहे. कोठों के क्षेत्र से यद्यपि जीवों का क्षेत्रफल असंख्यात गुणा है, तथापि वे सब जीव
जिन देव के महात्म्य से एक दूसरे से अस्पृष्ट रहते, चिटकून बसलेत, एकावर एक बसलेत, अडचणीत बसलेत असलं काय नाही. समूह शरणामध्ये कोणाला कसलाही त्रास नसतो, सगळे आनंदी सुखीच असतात. त्यामुळं सांगतायत की भलेही तिथे संख्या जास्त आहे त्या जीवांची, गर्दी उलटली आहे असं वाटेल तुम्हाला, पण तरीसुद्धा सगळे सुखपूर्वक ऐकू शकतात, बसू शकतात. कारण म्हटलं ना, कुठली वृत्ती होती आपली, अनेक जीव एका कमी क्षेत्रामध्ये पण बसू शकतात. ती वृत्ती कुठली? कुठली वृत्ती हो? त्या झाडाच्या कोटरमध्ये जर मुनी बसले तर समोर त्या चक्रवर्तीचं सैन्य सुद्धा बसेल अशी रचना करू शकतात. कुठली वृत्ती? महानस तर अन्नाच्या विषयी झाली. दुसरी संवास, अक्षीण संवास नाव आहे त्या वृत्तीचं. म्हणजे काय की संवास म्हणजे स्थान, जागा, निवास कमी पडणार नाही कोणाला, अक्षीण असतं. अशा त्या वृद्धीने संपन्न असणारे ते मुनी होते, ते अक्षीण संवास वृद्धिधारी मुनी. मग त्यांच्यापेक्षा सुद्धा केवली भगवान अधिक विशुद्धीवाले, अधिक पुण्यवाले, अधिक शक्तिवाले आहेत. त्यामुळे त्यांच्या ठिकाणी तर असली वृद्धी सहज दिसून येणारच. वृद्धी म्हणजे महिमा. आता केवल ज्ञान प्रगट झाल्यावर बाकीच्या सगळ्या वृद्धी त्याच्यासमोर किती तुच्छ आहेत. म्हणून सांगता तिथं की जरी कोठ्यांचं क्षेत्र, ते 12 कोठे आहेत म्हणलं ना आपण, त्या कोठ्यांचं क्षेत्र जरी थोडं असेल आणि त्याच्या कंपॅरेटिव्ह जीवांचं क्षेत्रफळ असंख्यात गुणा असेल, तरीसुद्धा जिनेंद्र भगवंतांच्या महात्म्याने तेवढ्या क्षेत्रफळामध्ये सुद्धा सगळे जीव परस्पराला अस्पृष्ट बसू शकतात. आणि बसायला काय असतं तिथं? खुर्च्या असतात का? असले एक प्रश्न आले. समूह शरणामध्ये कशावर बसतेत म्हणते? सतरंजी टाकलेली असती, चटया असतील का, खुर्च्या असतील? काय असते हो? तर सांगितले की देवकृत आहे होते, तुम्हाला सिंहासन पण मिळेल बसायला तिथं. काय तुम्ही चिंता करताय? सगळं देवांनी केलेलं आहे, तर एकदम अद्भुत असणार आहे ती रचना. तुमच्या सगळे प्लॅस्टिकची आणि लोखंडाच्या खुर्च्या तर नसणारच. त्याच्या पायऱ्या सोन्याच्या आहेत म्हण, माहिती आहे का? समूह शरणाचे जे 20,000 पायऱ्या आहेत ना, तर सगळ्या पायऱ्या सुद्धा समूह शरणाच्या सोन्याच्या असतात. मग बसायला तर एकदम टिपटॉप एकदम व्यवस्था असणार आहे. काय काळजी करू नका. जेवढा वेळ बसणार ना तुम्ही, तेवढ्या वेळ सुखाचाच अनुभव करणार. कुठं गर्दी झाली, घाम आलं, वारं नाही असलं कायच नाही. सुगंधी वायू सोडणार आहे, ते सगळं AC फुल चालू आहे तिथं. म्हणजे कुठल्याही रीतीने कुठल्या जीवाला दुःख होणार नाही. का? कारण तिथं बसलेले ते भगवान आहेत, त्यांची इतकी अपार महिमा आहे. म्हणजे दुःख झालं तर त्या दिव्यध्वनीत कोणाचा उपयोग लागणार आहे हो? साधी गोष्ट आहे ना. इतकं महत् प्रयत्नाने ते समूह शरणापर्यंत आलेत, वेळ काढून दिव्यध्वनी ऐकायला बसले, तर त्यांना दुःख जर होईल तिथं, तर तिथं कोण आपला उपयोग स्थिर करेल? होणार नाही कोणाचं स्थिर. म्हणून सांगितलं की सगळ्या प्रकाराने सर्वोत्कृष्ट रचना असते समूह शरणाची. आणि समूह शरण कृत्रिम का अकृत्रिम? काय हो? समूह शरण कृत्रिम असतं का अकृत्रिम असतं? कृत्रिम. देवानी केलेलं आहे ना, देवकृत म्हणतो आपण, तर कृत्रिम आहे ते. आणि मग त्याच्यामध्ये सांगितलं ना, त्या कुबेरानी आपलं सगळं वैभव घातलंय, त्याची सगळी कला घातली, सगळी शक्ती लावली आणि ते समूह शरण बनवले. त्यामुळं ते एकदम अत्यंत उत्कृष्ट रचना असते. 3 लोकामध्ये कृत्रिम वस्तूंची जी काही रचना केली गेली, त्यामध्ये सर्वोत्कृष्ट रचना असते ती. जसं की अकृत्रिम रचना कुठल्या असतात तो? उत्कृष्ट अकृत्रिम रचना कुठल्या? जी सगळी 3 लोकामध्ये असणारी रचना आहे ती अकृत्रिमच आहे ना. चैत्य भूमी म्हणा, काय ते सुमेरू पर्वत, ते सगळे असंख्यात द्वीप समुद्र किंवा तुमचे विदेह क्षेत्र, तिथली सगळी रचना, जे काय मध्ये असणारे गंगा नदी, त्या सगळी जे काय पर्वत क्षेत्र वगैरे, हे सगळे विभाजन, सगळं हे अकृत्रिम अनादि अनंत. चैत्यालय पण अकृत्रिम. चैत्यालय अकृत्रिम जिथं आहे ते सगळं, ते अकृत्रिम रचना तर बेस्ट आहेच, नाही असं नाही.
पण कृत्रिम जी काय वस्तू बनवली गेली त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट रचना कुठली असते तर समोशरण असते. म्हणून सांगितलं की त्या समोशरणाची महिमा अपरंपार असते. का? कारण तिथं जे भगवान आहेत त्यांची अगाध महिमा असते. जिन भगवान के महात्म्य से बालक प्रभृति जीव प्रवेश करने अथवा निकलने में अंतर्मुहूर्त काल के भीतर संख्यात योजन चले जाते हैं. काय कळलं? म्हणजे जरी लहान मुलं जरी गेली तिथं तरी सुद्धा जर ते प्रवेश केले त्या समोशरणामध्ये तर त्यांचं गमन सुद्धा सहजतेने होऊ शकतं. जिन भगवान के महात्म्य से बालक जीव प्रवेश करणे अथवा निकलने में अंतर्मुहूर्तामध्ये संख्यात योजन ते जाऊ शकतात. असं सांगायला लागले. आणि म्हणून म्हणलं ना चढताना वगैरे पण त्रास नाही, तसंच बाहेर पडताना सुद्धा कुठल्याच जीवाला तिथे त्रास होणार नाही. इसके अतिरिक्त वहाँ पर जिन भगवान के महात्म्य से आतंक, रोग, मरण, उत्पत्ति, वैर, काम बाधा तथा तृष्णा और क्षुधा की पीडा नहीं होती. हे सगळं बघितलं होतं आपण समोशरणामध्ये काय काय होत नाही. आता मला उद्या एक उत्तर द्यायचं तुम्ही सगळे मिळून की भगवंतांना 18 दोष नसतात. तर आपण बघितलं होतं हे. तर ते 18 दोष कुठले कुठले हे मला उद्या सांगा तुम्ही. चालतंय? सगळे 18 पाहिजेत मला काका, 1-2 नाही किंवा 1-2 कमी नाही, सगळे 18च्या 18 सांगायचे जे भगवंतांचे दोष त्यांच्या विशुद्धीच्या निमित्तात सगळे नष्ट झालेत. असे ते 18 दोष कुठले हे उद्या मला सांगा. म्हणून त्या एका भजनामध्ये पण काय छान सांगितलं होतं त्यांनी की जेव्हा आपण त्यांचं दर्शन करतोय प्रभूंचं, जिनेंद्र प्रभूंचं, तर आपल्याला काय भावना व्हायला पाहिजे, आपण काय इच्छा आपली काय आपल्या ज्ञानाची परिणती कशी असायला पाहिजे, त्याच्यासाठी त्या भजनामध्ये छान लाईन घेतलेली. ये प्रण है हमारा ना जन्मे दुबारा. भगवान म्हणतात ना आता जेव्हा ती माता रडतीये की तू दीक्षा घेऊन जाऊ नको वगैरे, त्यावेळेस सुद्धा त्या तीर्थंकरांच्या जीवानी मातेला असं संबोधन केलं. ये प्रण है हमारा ना जन्मे दुबारा क्योंकि विषयों में आनंद हमको आता नहीं. अरे इस झूठे जग में रहना हमको भाता नहीं. ये प्रण है हमारा ना जन्मे दुबारा. अशी त्यांची भावना आहे. तर आपण सुद्धा अशी भावना करायला पाहिजे की मला पुन्हा दुसरा जन्म घ्यावा लागू नये, असा माझ्याकडून यावेळेस पुरुषार्थ व्हायला पाहिजे. असं मला माझ्या स्वरूपाची अखंड आराधना करता आली आणि त्याची प्राप्ती झाली तरच मी सुद्धा तशा दशेला सहज प्राप्त करू शकतो. म्हणून जिनं धर्म मिळालाय तर याच भावामध्ये स्वतःचं कल्याण करून घ्या. हो जाणा. हा मी अनंत ज्ञानाचा धनी स्वयं केवल ज्ञानी आहे. पहा या ज्ञानावर कोणतेही आवरण नाहीच, कोणतीही मलिनता नाहीच. मी तर निरावरण, निष्कलंक, निर्मल ज्ञान स्वभावी आहे. ज्ञानानंद स्वरूपोऽहम्. ओम विसर्जन.